नमस्कार। आज 19 ऑगस्ट 2024 आणि भाऊ बहिणींचा एक पवित्र सण रक्षाबंधन। या पवित्र सणाच्या मी सर्व शेतकरी भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी वचन देतो की हा तुमचा भाऊ सर्व शेतकऱ्यांना खुशी साक्षर करण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होऊन एकरी नफा वाढण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करेल। आज आपण सोमवार असल्यामुळे हवामानाचा अंदाज बघूया। या पुढच्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यात सगळीकडे जवळपास विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पावसाचं प्रमाण हे कमी आहे। पूर्ण 6 दिवसामध्ये जरी पाहिलं तर 30 ते 40 मिलीमीटरपर्यंत हा जो ब्ल्यू शेड दिसतोय पूर्ण 30 ते 40 मिलीमीटरपर्यंत आहे। सार्वत्रिक दमदार आणि दिवसभर चालणारा पाऊस या आठवड्यामध्ये कुठेही नाही। मागच्या आठवड्यासारखाच पॅटर्न राहण्याचा अंदाज आहे। सकाळी ऊन तपलेलं दिसेल, दुपारी ढग आलेले दिसतील आणि संध्याकाळी हलक्या पावसाच्या श्रावणसरी ज्याला आपण म्हणतो किंवा हलका पाऊस असा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। या पद्धतीचं वातावरण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा असंच होतं, फक्त मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं वाढतंय, जास्त वाढत नाही। तर या पद्धतीनं हा पावसाचा अंदाज आहे। महत्त्वाचा कृषी सल्ला आपण जर पाहिलं तर सोयाबीनमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एक मोठं संकट ते म्हणजे येलो मोझॅक आणि दुसरा म्हणजे ग्रीन मोझॅक। हे दोन मोझॅक व्हायरस आहेत। हे जगातल्या कुठल्याही औषधीनं बरे होत नाही। याला फक्त आपण रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि तो रोखण्याचा प्रयत्न म्हणजे येलो मोझॅकमध्ये अशा प्रकारे पिवळे पडलेले झाडं जे आहेत ते उपटत राहणे। एक दिवस उपटून होणार नाही। पांढरी माशी जेवढ्या झाडावर बसलेली असते तेवढं झाड काही दुसऱ्या दिवशी, काही तिसऱ्या, काही 5व्या 6व्या दिवशी ते पिवळे पडत राहतात। त्यामुळे सतत 7-8 दिवस तरी हे झाडं उपटत राहणे हा पहिला इलाज। तसंच हा ग्रीन मोझॅक आहे। ग्रीन मोझॅक कसा ओळखायचा? शेंड्याची पानं जे आहेत ते बारीक झालेले असतात, गर्द हिरवा रंग त्याच्यावर आलेला असतो आणि बेंडकीसारखे पानं त्याचे भाग जो आहे त्याला वळ्या पडलेले असतात। हा झाला ग्रीन मोझॅक। हे सुद्धा झाडं तुम्हाला सतत उपटत राहायचे आहे आणि या येलो मोझॅकचा प्रसार पांढरी माशी करते। या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी किंवा ग्रीन मोझॅकचा प्रसार जो आहे तो मावा करते। या मावा आणि पांढऱ्या माशीच्या दोघांच्याही एकत्र नियंत्रणासाठी आपण ओढाची एक्स्ट्रा नावाचं जे आपण नवीन कीटकनाशक आणलं आहे, ज्याच्यामध्ये पांढऱ्या माशीचे अंडे, पिल्लं, उडणारी माशी, मावा, तुडतुडा, फुलकिडा हे सगळंच तुमचं कंट्रोल होईल। बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही जरी फवारलं तर पिवळं पडलेलं झाड हिरवं होणार नाही। फक्त रस शोषण करणारी कीड जर आपण तिथे कंट्रोल केली तर त्याला रोखू शकतो आपण, म्हणजे स्पीड त्याचा कमी करू शकतो। त्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। येलो मोझॅक आणि ग्रीन मोझॅकवर लक्ष द्या आणि ते झाडं उपटून टाका आणि ओढाची फवारा। काही ठिकाणी पानबसन जमिनीत जिथं जास्त पाऊस पडला तिथं सोयाबीनमध्ये पाणी साचलं आहे, सोयाबीन पिवळं पडलं आहे। हा पिवळेपणा पडणं हा येलो मोझॅक नाही। हा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळं पडलं आहे। त्याला साधा 19-19 जरी फवारलं आणि वापसा स्थिती आली तर ते हिरवं होईल। काही ठिकाणी हुमणी अळीमुळं सुद्धा सोयाबीन पिवळं पडलं आहे आणि त्याला उपटून जर झाड पाहिलं तर मुळं आणि खोड त्याचं खाल्लेलं दिसतंय। अशा ठिकाणी हुमण्या अळीचं नियंत्रण तर आता पूर्णपणे होणं शक्य नाही, पण दाट फवारा जर आपण जमिनीवर जर दिला पांडा सुपरचा तर काही दिवसासाठी हुमणी अळी ती खोल समाधीस्थळी जाऊ शकते। त्यानंतर फवारणीमध्ये आपण जर पाहिलं तर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात आता उंट अळी आहे, त्यानंतर लष्करी अळीसुद्धा आहे, केसाळ अळीसुद्धा आहे। काही ठिकाणी जिथं शेंगा भरपूर लागल्या तिथं शेंगा पोखरणारी अळीसुद्धा आहे आणि मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आता हा शेवटचा फवारा होईल। त्यामुळे आता रिस्क न घेता आता तुम्ही इथे मिळालं तर व्हिटारा प्लसच मी तिथे आग्रह करेल। शेवटचा फवारा असेल तर व्हिटारा प्लसच घ्या। लपून बसलेली वगैरे सगळ्या प्रकारच्या अळीला इथे कंट्रोल होईल। किंवा मस्केट घ्या। मस्केटमध्ये इमामॅक्टिन 1.9% आणि इतर अजून बायोलॉजिकल असे काही घटक आहे की सगळ्या आल्या कंट्रोल करेल, किंवा सिंजो यापैकी एक 7 मिली। पांढरी माशीसुद्धा बहुतांश ठिकाणी सोयाबीनवर आहे आणि ती पांढरी माशी येलो मोझॅकचा प्रसार करते।
त्यामुळं येलो मोजॅक नसेल तर पांडा सुपर तिथं घ्या तुम्ही पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी. पण 2-2, 4-4 एका एकरात 2-5 झाडं जरी असतील येलो मोजॅकचे, तर पांढऱ्या माशीची संपूर्ण पिढी नियंत्रण करायची असेल तर मात्र आपण इथं ओढाची एक्स्ट्रा 30 मिली घेऊ शकता. फुलांसाठी झेप किंवा रायबा अधिक बोरॉन 20 ग्रॅम. आणि जर सगळे चलप लागले आहेत आणि शेंगा आहेत, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर मात्र याच्याऐवजी भरारी 7 मिली आणि बिग बी 150 ग्रॅम, पोटॅशियम सोनाईट हे 150 ग्रॅम. आणि सगळ्याच परिस्थितीमध्ये बुरशीनाशक आता आपल्याला सगळ्यात चांगला पर्याय जो आहे तो व्हिसलचा आहे. व्हिसल 30 ग्रॅम आपल्याला बुरशीनाशक याच्यात घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं सोयाबीनवरचा हा बहुतांश शेतकऱ्यांचा शेवटचा फवारा असेल. याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज न करता चांगल्यात चांगलं जे आहे ते आपण निवडायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला बरेच पर्याय इथं दिले आहेत. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये जो चारकोल रॉट आला होता तो जर त्याचं पुनरावृत्ती टाळायची असेल तर ट्रायकोबोस DX अर्धा किलो रेतीत किंवा सुपर फॉस्फेटमध्ये मिसळून तिथं एका एकरात अर्धा किलो फेकून द्या. कापसामध्ये जर पाहिलं तर विदर्भातील ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला अशा ठिकाणी चिभाड जमिनीत, पानबसम जमिनीत वाईट परिस्थिती आहे. बरंच प्रवास केल्यानंतर एखादा चांगला प्लॉट पाहायला मिळतो. तिथं विदर्भात खरंच वाईट परिस्थिती आहे. जिथं जास्त पाऊस पडला तिथे कापसाची वाढ नाही आहे, त्याला वापसा आल्यानंतरच तिथे काहीतरी वाढ होईल. आणि त्यासाठी तुम्ही रायझर 1.5 लिटर 19-19 2 किलो आणि सल्फा बूस्ट 1.5 किलो हे आपण तिथं घेऊ शकतो. याचं ड्रेंचिंग करू शकता. आणि फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही 19-19 आणि रिफ्रेश घ्या. मावा तुडतुडा खूप ठिकाणी आहे. आता शेतकऱ्यांचं शेतात चालताच येत नाही तर काय फवारणी करणार आहे, कुठे एकही फवारा झाला नाही. मावा तुडतुड्याचा अटॅक बऱ्यापैकी वाढलेला होता. मावा आता थोडासा कमी होईल, इथून पुढं तुडतुडा वाढलेला आहे. तुडतुडा कमी होऊन आता पुढे इथून पुढे चांगल्या कापसावर पांढरी माशी वाढेल. त्यासाठी साधं आपला आसिफेट किंवा नोव्हेट जास्त खर्च करू नका. नोव्हेट, आसिफेट किंवा तपूस 30 ग्रॅम, मावा तुडतुडा असेल तर घ्या. आणि सोबत त्याच्या वाढीसाठी रिफ्रेश 19-19 घेऊ शकता. मात्र जिथं फुलं पात्या लागल्या आहेत लाईट ट्रॅपचा वापर करा. ज्या डोमकळ्या आहेत त्या तोडून नष्ट करा, म्हणजे पहिली पिढी आईची कंट्रोल होईल. फवारणीमध्ये फक्त मावा तुडतुडा जर असेल तर नोव्हेट 30 ग्रॅम किंवा तपूस 30 ग्रॅम घ्या, मावा तुडतुडा जर असेल. पण पांढरी माशी जर असेल, कारण उडणारी तुम्ही पांढरी माशी पाहू शकता. पांढऱ्या माशीचे अंडे आणि पिल्ले तुम्हाला दिसत नाही. 80% पिल्लं नुकसान करतात. पांढरी माशी तुमची नोव्हेट किंवा तपूसनं जाणार नाही, फक्त मावा तुडतुडा जाईल. मग जर पांढरी माशी थोडीफार जरी असेल तर तुम्ही ओढाची एक्स्ट्रा घ्या. ओढाची एक्स्ट्रामध्ये पांढरी माशी जाईल ना, मावाही जाईल, तुडतुडा जाईल, सगळंच क्लिअर होऊन जाईल. नवीन कीटकनाशक आहे. मुद्दाम तुम्हाला विश्वास नसेल तर अर्ध्या ह्याच्यात फवारा, अर्ध्या ह्याच्यात फवारू नका. तिसऱ्या दिवशी जाऊन पहा काय होते. ओढाची एक्स्ट्रा 30 मिली तुम्ही तिथे घेऊ शकता. कमी वाढ असेल तर टॉपअप आणि योग्य वाढ असेल तर झेप 10 मिली किंवा रायबा 5 मिली घ्या. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर कापसामध्ये चांगली परिस्थिती आहे, चांगली वाढ आहे, 4-5 बोंडं दिसत आहेत, 2-4 फुलं आहेत, 5-25 पाते आहेत. अशा वेळेस एखादा सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारा घ्यायला हरकत नाही. तिथं परिस्पर्श 20 ग्रॅम किंवा चांगल्या गुणवत्तेचं कोणत्याही चांगल्या कंपनीचं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही तिथं घेऊ शकता. त्यानंतर खताचं जर कमी झालं असेल, मात्रा 3 मात्रा द्यायच्या होत्या, 1च झाली आहे, दुसऱ्या 2 एकत्र करून द्या. 4 द्यायच्या होत्या, 2च झाल्या, दुसऱ्या 2 एकत्र करून द्या. जिथं वापसा स्थिती नाही तिथं सल्फर WD 2 किलो वापरा. तिथे चांगली परिस्थिती आहे कापसाची. त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, मग नांदेड असेल, परभणी असेल, जालना, बीड आहे किंवा संभाजीनगरमध्ये चांगली परिस्थिती आहे कापसाची. अशा ठिकाणी तुम्ही पीबूस्ट DX अर्धा किलो आणि केलिप DX अर्धा किलो किंवा विदर्भातसुद्धा काही वापसाच्या जमिनी ज्या असतात, माथ्याच्या जमिनी, तिथंसुद्धा चांगले कापसं आहेत. तर तिथं पीबूस्ट आणि केलिप्ट अर्धा किलोचं ड्रेंचिंग अवश्य करा. त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला झालेला दिसेल पीबूस्ट आणि केलिप्टचं. कापसाला शेवटची डवरणी असल्यास डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर देऊन त्या तासात पुन्हा दोरी सोडून डवरं चालवायचं, म्हणजे कापसाला मातीची भर बसेल, माती मोकळी राहील, ओलावा जास्त दिवस टिकून राहील, जास्त पाऊस पडला तर पाणी निघून जाईल. हे सुद्धा आपण सगळ्यांनी करावं. तुरीमध्ये लाल तुरी, पिवळ्या तुरी झाल्या आहेत. जास्त पाऊस पडला तिथे सोयाबीन सुधारले, पिवळ्या तुरी पडलेले दिसतात. त्यासाठी ड्रेंचिंग करा. रायझर पंपाला 150 मिली 19-19 200 ग्रॅम, सल्फर 50 ते 100 ग्रॅम
याचं तुरीसाठी ड्रेंचिंग करा, लवकर वापसा होईल, मुळांचा विकास चांगला होईल, मुळांची वाढ होईल आणि अन्नद्रव्य मिळतील. त्यानंतर तुरीवर पानं गुंडाळणारी अळीचा जास्त प्रादुर्भाव असेल तरच फवारा, कमी असेल तर फवाराची गरज नाही. सरेंडर 30 मिली आणि सल्फर 20 ग्रॅमची त्याच्यावर फवारा तुम्ही देऊ शकता. काही जागी फांदीमर आपण जे फायटोप्थेरा ब्लाइट म्हणतो तो सुद्धा काही जागी दिसतोय. म्हणजे ज्यांनी ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग केलं तिथंसुद्धा पाऊस जास्त पडला, फायटोप्थेरा ब्लाइट आर्द्रता आहे, फांदीवर डाग पडलेत, फांद्या मरतायत, अशा ठिकाणी एक फांद्यावर फवारा द्यायचा तुम्हाला. क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड 30 ग्रॅम याचा खोडावर फवारा द्यायचा फांद्यावर. तुरीमध्ये ट्रायकोडर्मा अजूनही टाकलं नसेल तर ट्रायकोबुस DXचं ड्रेंचिंग तुम्ही अवश्य करा. ऑगस्टमध्ये सुद्धा तुम्ही ड्रेंचिंग करू शकता, जुलैमध्ये नसेल झालं तरी ऑगस्टमध्ये करा. साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत याचं कार्य चांगलं होते, त्यानंतर कमी होते, 1 महिन्यापर्यंत होऊन नंतर कमी होते. तर ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस DX एकरी अर्धा किलोची ड्रेंचिंग करा. जास्त मर येणाऱ्या शेतामध्ये सुडोबूस्ट ज्याला आपण सुडोमोनस म्हणतो, अर्धा किलो प्रति एकर ट्रायकोडर्मासोबत सुद्धा तुम्ही टाकू शकता. व्हाईट गोल्ड पॅटर्ननं जर लागवड केली असेल तर 25, 50, 75ला किंवा नाही 3 वेळेस शक्य तर 2 वेळेस शक्य नाही तर एकदा तुरीचे शेंडे खुडा. पहिल्या छाटणीला उशीर झाला असेल तर लगेच होईल असं 80 दिवसापर्यंत तुम्हाला त्याची छाटणी करायची आहे. तर मंडळी हे सगळं तुरीबद्दल झालं. आज आपण रक्षाबंधन असल्यामुळं लाईव्हमध्ये आज फक्त प्रश्न उत्तरं ठेवले आहेत. तर पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता, प्रश्न उत्तरं घेऊया. पुन्हा एकदा आमच्या सर्व शेतकरी भगिनींना, सर्व शेतकरी बंधूंना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.